नोवाक जोकोविच आणि रॉजर फेडरर ही नावं ऐकली की डोळ्यासमोर रेकॉर्ड्स येतात. पण तुम्हाला माहितीये का, ज्या वयामध्ये या दिग्गजांनी त्यांचे सर्वात मोठा विजय मिळवला होता, त्यापेक्षा कित्येक पटीने कमी वयात एका इटालियन खेळाडूने इतिहास रचलाय. वयाच्या 25 वर्षाच्या आत हार्ड कोर्ट सुपरसेट पूर्ण करणारा जगातील एकमेव खेळाडू जॅनिक सिनर. 2026च्या हंगामाची ही एक थरारक सुरुवात होती. रशियन स्टार डॅनियल मेदवेदेव पुन्हा एकदा फॉर्म मध्ये परतला होता. त्याने सिद्ध केलं की तो फक्त वेगवान कोर्टवरच नाही तर स्लो हार्ड कोर्टवर सुद्धा राज्य करू शकतो. सेमीफायनल्स मध्ये त्याने अल्कराजला धूळ चारली आणि फायनल मध्ये धडक मारली. मेदवेदेव सज्ज होता, पण त्याच्या वाटेमध्ये एक इटालियन भिंत उभी होती. सेमीफायनल्स मध्ये कार्लोस अल्कराज सारख्या वादळाला शांत करून मेदवेदेव फायनल मध्ये पोहोचला होता. त्याचा फॉर्म पीकवर होता, पण फायनल मध्ये सिनरने डॅनियलचा 7-6, 7-6 असा पराभव केला आणि सामन्यानंतर त्या रशियन स्टार्ससाठी एक संदेश दिला. ज्याप्रमाणे नोवाक जोकोविचने आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये विक्रम मोडले आहे, त्याचप्रमाणे हा इटालियन खेळाडूही विक्रम मोडू शकतो. सिनरने इंडियन वेल्सचं पहिलं टायटल जिंकून डिक्लेअरच केलं की सिनर एरा ऑफिशियली आता स्टार्ट झालाय. आता नोवाक जोकोविच आणि सिनरच्या कामगिरीवर थोडी नजर टाकू. स्टॅटिस्टिक ड्रामा पाहिला तर जेव्हा आपण नोवाक जोकोविचचं नाव घेतो तेव्हा आपल्याला एक ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम खेळाडू दिसतो. नोवाक जोकोविचने वयाच्या अवघ्या 25 वर्षापर्यंत 11 मास्टर्स 1000 विजेतेपद आपल्या नावावर केली. 2007च्या मियामी ओपन पासून सुरू झालेला हा प्रवास कॅनडियन ओपन आणि पुढे अखंड सुरूच राहिला. वयाच्या 25व्या वर्षापर्यंत 11 मास्टर्स टायटल्स हे फक्त जोकोविचला शक्य होतं. पण आता जॅनिक सिनर बद्दल बोलायचं झालं तर सिनरने आतापर्यंत 6 मास्टर्स 1000 टायटल्स जिंकलेत आणि एक गोष्ट खास आहे, ती म्हणजे या सर्व टायटल्स त्यांनी हार्ड कोर्टवर जिंकलेत. रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविच सारख्या दिग्गजांनी जेव्हा हार्ड कोर्ट सुपरसेट पूर्ण केला तेव्हा त्यांचं वय 30 ते 31 वर्ष होतं. पण जॅनिक सिनर हा जगातला एकमेव आणि सर्वात तरुण खेळाडू ठरलाय ज्याने वयाच्या 25च्या आत हा विक्रम करून दाखवलाय. इंडियन वेल्सच्या फायनल मध्ये मेदवेदेवला हरवून सिनरने हे आपलं पहिलं टायटल जिंकलंच नाहीये, तर तो फेडरर आणि नोवाक जोकोविचच्या त्या एलिट क्लब मध्ये जाऊन बसलाय ज्यांनी 5 वेळा या कोर्टवर राज्य केलंय. जोकोविचने रस्ता बनवला होता, पण सिनर आता त्या रस्त्यावर बुलेट ट्रेनच्या वेगात धावतोय. पण मित्रांनो, हा तर फक्त प्रवास सुरू झालाय. जोकोविचला मागे टाकून ऑल टाइम ग्रेट बनण्यासाठी सिनरला हाच फॉर्म पुढेही अनेक वर्ष टिकवावा लागेल. रस्ता कठीण आहे, पण या इटालियन खेळाडूने हे दाखवून दिलंय की तो आता थांबण्यासाठी नाही तर इतिहास लिहिण्यासाठी आलाय. मग आता तुम्हाला काय वाटतंय, जॅनिक सिनर हा जोकोविचचा ऑल टाइम रेकॉर्ड मोडू शकेल का, की मेदवेदेव पुन्हा एकदा कमबॅक करेल? तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी सबस्क्राईब करा AGC स्पोर्ट्सला.